नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का कोकणात एक असं शिव मंदिर आहे, जिथे अशी मान्यता आहे की तिथल्या दर्शनाने माणसाची सर्व पापे धुवून निघतात. हे आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर जवळील श्री धूतपापेश्वर किंवा धोपेश्वर मंदिर. हे एक अत्यंत प्राचीन, जागृत आणि निसर्गरम्य देवस्थान आहे. असं सांगितलं जातं की तब्बल 900 वर्षाहून अधिक प्राचीन हे मंदिर आहे. चालुक्य काळातील 1094च्या ताम्रपटातही या स्वयंभू मंदिराचा उल्लेख आढळतो. येथील मंदिराचा सागवानी लाकडाचा कोरीव सापा मंडप आणि प्राचीन नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. मृदनी नदीच्या तीरावर वसलेलं दूधपापेश्वर मंदिर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. पावसाळ्यात मंदिराच्या बाजूला असलेला धबधबा एवढा सुंदर दिसतो की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्याचा हा एक अप्रतिम संगम आहे. असं सांगितलं जातं की निलोपा भट नावाचे एक गरीब शिवभक्त होते आणि वयोमानामुळे त्यांना काशीला गंगा स्नानासाठी जाणं अशक्य झालं. म्हणूनच त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन स्वतः महादेवाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि राजापुराच्या या धोपेश्वर परिसरात प्रकट झाले. आणि म्हणूनच या मंदिराला काशी इतकंच पवित्रही मानलं जातं. कोकणातील मंदिरातील हा शांत आणि तृप्त करणारा अनुभव खरोखरच खूप खास आहे. गर्दीच्या मोठ्या देवस्थानामध्ये मिळणाऱ्या धक्काबुक्कीपेक्षा कोकणातील मंदिरामध्ये मिळणारी मनशांती ही पर्यटकांना आणि भक्तांना पुन्हा पुन्हा इथे खेचून आणते. खूपदा असं पाहिलं आहे, मोठमोठ्या मंदिरामध्ये देवाच्या समोर उभं राहिल्यावर सेकंदातच बाजूला ढकलून दिलं जातं, पण कोकणात असं होत नाही. होय, कोकणातल्या मंदिराचं हेच तर सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. मग ते गणपतीपुळे असो, कुणकेश्वर असो किंवा राजापूरचं दूधपापेश्वर. येथे तुम्हाला गाभाऱ्यात शांतपणे उभं राहून डोळे भरून देवाचं रूप निहाळता येतं. कोणीही तुम्हाला घाई करत नाही की ढकलून देत नाही. खरी भक्ती आणि मनाला मिळणारी शांतता काय असते हे कोकणातल्या देवळात आल्यावरच समजतं. जर तुम्हालाही अशा शांत आणि सुंदर दर्शनाची ओढ असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.